काय हो, तुम्हालाही गवारीच्या शेंगाचा झुणका खायला आवडतो का? मग हे अशा पद्धतीने बनवायचा. बनवायलाही झटपट आणि खायला तर इतका चवदार ना, एकदा खाल्ला तरी मन नाही भरणार. मग त्यासाठी काय करायचं, तवा किंवा पॅन ठेवायचं बरं का गॅसवर. आणलं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण टाकून घ्यायचं बरं का. आणि त्याला आहे ना थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं, असं म्हणजे त्याला तळून घ्यायचं, असं मिरच्याला डाग पडूस तर. मग लगेच त्याला काढून घ्यायचं. त्याच पॅन मध्ये ना गवारीच्या शेंगा टाकून घ्यायच्या आणि याला सुद्धा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं बारीक गॅसवर. थोडंसं झाकण ठेवायचं अर्धा मिनिटासाठी आणि नंतर चांगलं भाजल्याला दिसलं का लगेच काढून घ्यायचं बरं का. आणि ह्या सगळ्याला लगेच चॉपर मध्ये टाकायचं. मिक्सर मध्ये सुद्धा तुम्ही याला बारीक करू शकता किंवा तव्यावर जर भाजलं तर तव्यावर सुद्धा रगडू शकता. मीठ टाकायचं आणि याला बारीक करून घ्यायचं. आणि जास्त पण बारीक नाही करायचं, असं एकदम अर्ध्याला शेंगा थोड्याफार दिसल्या पाहिजेत. नंतर आहे ना मग काढून घ्यायचं असं प्लेट मध्ये. आणि आता याला डबल परतायची काही गरज नाही पडत बरं का. कोणी कोणी परतून घेतं याला, पण असंच तुम्ही करून पहा, हेच खूप छान लागतं. आता वरून तेल टाकायचं मस्त पैकी. झाला का आपला झुणका रेडी. एवढा मस्त लागतो ना. लगेच घरामध्ये भाकर रेडी असेल तर भाकरीवर घ्यायचं, नाही तर चपातीवर घ्यायचं. आता इथं माझ्याकडे दोन्ही मधलं काहीच रेडी नव्हतं. मी लगेच एक गरम गरम बाजरीची भाकर घेतली टाकून, त्याच्यावरून टाकला ठेसा, कांदा घेतला बुक्कीत फोडून आणि कैरी घेतली कापून आणि दही घेतलं एक वाटी भरून. मस्त चोपीला याला, एवढं भारी लागलं नाही. तुम्ही असं बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे असं कॉम्बिनेशन खायला आवडेल का ते पण नक्की सांगा.